टीव्हीवाले बॅगेत पैसे घेऊन आले. सांगायचं तात्पर्य एवढंच की मी देवाला मानणारा श्रद्धाळू माणूस आहे, कारण मी चांगलं काम केलेलं आहे. मी त्यामुळं या ठिकाणी जे जे सर्वे झाले त्यामध्ये तालुक्यातील ज्यांच्याकडे सर्वेला लोक गेली त्यांनी आधीच या ठिकाणी मला माझ्याबद्दल चांगलं सांगितलं असेल, म्हणून या ठिकाणी ती गोष्ट झाली. दुसरा मुद्दा, पैशाच्या बाबतीत मी कमी पडणार नाही. तिसरा मुद्दा घ्या. विद्यमान आमदार या ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत, तुमच्यापैकी कुणाचे नातेवाईक लागतात का? बाबाजी काळे या ठिकाणी प्रत्येकाचा नातेवाईक लागतोय. अरे माझं गाव पाडळी, पांगरी, काळेश्वरी, बुट्टेवाडी, कोईंटवाडी 5 बूथची आज 500 लोक कालपासून बाहेर पडलेले आहेत. आज त्या ठिकाणचा एकही माझ्याबरोबरचा माणूस तुम्हाला मीटिंगमध्ये दिसणार नाही. ही 500 लोक परवा माझ्या घरी सभा घेतली आणि त्या ठिकाणी काल 100-125 गाड्या स्वतःच्या घेतल्यात, स्वतःचं डिझेल, स्वतःचं जेवण कालपासून तालुक्यामध्ये फिरत आहेत. आज शुभेच्छाचं या ठिकाणी, दिवाळी शुभेच्छाचं या ठिकाणी पत्रक प्रत्येकाच्या घरटी आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत फक्त माझ्या 5 बूथची लोक त्या ठिकाणी पोच करणार आहेत. दुसरा टप्पा तुम्ही त्या ठिकाणी मदत करायची आहे आणि तिसरा टप्पा त्या ठिकाणी ज्यावेळेस योग्य आहे त्यावेळेस प्रचारात आपण पुढे कमी पडणार नाही. माझ्या गावची, माझ्या भागाची आणि माझ्या नातेवाईकाची माझी इतकी ताकद आहे की दिलीप मोहितेंकडे असणाऱ्या जे बगलबच्चे आहेत, ज्यांना माताडी दिली, कुठं काय केलं, कोणाला सभापती केलं, ते मुठभर असतील, 100-200 असतील, पण माझ्याकडे जे 2,000 ते 3,000 नातेवाईक या ठिकाणी माझे आज काम करायला सज्ज झालेले आहे. कुठंच मी कमी पडणार नाही. एवढंच मला आश्वासन या ठिकाणी देण्यासाठी मी उभा आहे. प्रचार यंत्रणा चालेल, प्रचार यंत्रणेमध्ये कमी जास्त होईल असं आपण म्हणतो, परंतु प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा अनुभवामध्ये मी काही कमी नाही. 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 या पाठीमागच्या 5 विधानसभेमध्ये नियोजनाचं काम बीके या ठिकाणी असतील मला खात्री आहे. आणि त्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला ही निवडणूक 5 तारखेनंतर खऱ्या अर्थानं सुरू करायची आहे. सर्वांना आज आणि उद्या, आजपासून म्हणजे वसुबारसेपासून सुरू झालेल्या या दीपावलीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना मला एवढंच सांगायचंय की तुम्ही कुठं कमी पडू देऊ नका. पक्षानं ज्यावेळेस ही पक्षाची सगळी मंडळी, सगळीच म्हणजे पदाधिकारी ज्या वेळेस तुम्ही बोलवलं त्या वेळेस किती अडचणीचं गाव असेल, वस्ती असेल, आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचलोय. प्रत्येकाचं काम केलं. आबांनी सांगितल्यानुसार सोशल मीडियावरून आजपर्यंत अनेक वेळा वादविवाद झाले, ही पोस्ट नको, ती पोस्ट नको, परंतु आज जाहीरपणे अशोकराव खांडेवार यांनी सांगितलंय की 15 दिवस काही पण टाका, फक्त शिवसेना आणि शिवसेनाच या ठिकाणी निवडून येणार आहे याची खात्री त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे सोशल मीडिया आपला असेल, आपल्या बायकोचा असेल, आपल्या आईचा असेल, वडिलांचा असेल, आपल्या मुलाचा असेल, आपल्या नातेवाईकाचा असेल, प्रत्येकाने पोस्ट पडली रे पडली की लगेच प्रत्येकाला पुढे सांगत राहा, अरे आपल्या पोस्ट पाहून ना दिलीप मोहितेंची बायको परवा एकाने पोस्ट टाकली, एका संबंधित प्रतिष्ठित सरपंचाला घरी बोलून घेतलं, महिला सरपंचाला, काय तुम्ही त्यांची पोस्ट टाकली, ते म्हणजे आमचे नातेवाईक आहे. नातेवाईक काय, तुझ्या घरापुढचा रस्ता मी दिला, याच्या बापाचा दिला? अरे नातच महत्वाचं का तुमचा रस्ता महत्वाचा? आणि मग दाब टाकायला ज्यावेळेस तालुक्यातील प्रत्येक महिला, पुरुष, ज्येष्ठ सगळेजण आपल्या स्टेटसला, व्हॉट्सअपला फक्त शिवसेना, मशाल, बाबाजी काळे दिसेल, त्यावेळेस यांचे डोकं गुंग होईल आणि एखाद्या वेळेस ते घेत नाही, परंतु भविष्यात काही घेत करायला लागले तर मला माहीत नाही, परंतु त्यांचे डोके बंद करण्याचं काम तुम्ही आणि आम्ही करायचंय. एवढेच करून येत्या 20 तारखेला या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालेलं मशाल हे चिन्ह, त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी आपला उमेदवार म्हणजे मी नाही, तुम्हालाच प्रत्येकाला निवडून यायचं एवढं ध्यानात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.